देशी पोकेमॉन गो म्हणजेच खड्डेमॉन खोच्या प्रभावाखालीच आहे. मुंबईच्या LBS मार्गावर तो खड्डे शोधत फिरताना दिसला. कांजूरच्या सिग्नल पासून भाऊने शोधकाम सुरू केलं आणि तिथून भाऊ JVLR पुलाखालून गांधीनगर जंक्शनला पोहोचला. वाटेत भाऊचा खड्डेमय प्रवास कसा झाला, भाऊने हा प्रवास आपल्या मिश्किल शैलीतनं मांडलाय. आपण पाहूया. हे खड्डेमॉन खो या गेमचं वेळ तुम्हाला सांगतो, इतकं डेंजरस आहे. मी बघा ना या खड्डेमॉन खोच्या नादात इथपर्यंत आलो. LBS रोड म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना, LBS रोड म्हणजे लाल बहादूर शास्त्री रोड, पण आळसानं आपण त्याला LBS रोड म्हणतो. हा LBS रोड साधारणतः ठाण्यापासून सायनपर्यंत 21 किलोमीटर लांबीचा LBS रोड आहे. आणि आता आपण ह्या कॉर्नरला आलेलो, हा मेन सिग्नल इथला LBS रोडचा. म्हणजे इथून लेफ्ट साईडला गेलं की कांजूर मार्गची गल्ली, कांजूर मार्ग स्टेशनकडे जाण्याचा रस्ता. इतकी चिंचोळी गल्ली आहे, त्याच्यातूनच रिक्षा जातात, त्याच्यातूनच चालणारे लोक चालतात, त्याच्यातूनच बस जातात. बस तर पुढे ज्या फिरतात, बाबा ते म्हणजे फार एकदम दृश्य बघण्यासारखं असतं. आणि ह्या रोडवरच इतके मॉल्स आहेत, सिनेमागृह आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, एखाद्या सुट्टीच्या दिवशी जर तुम्ही इकडं आलात तर जाऊ द्या, मी काय बोलत नाही, या एकदा तुम्ही आणि अनुभव घ्या. हे अवघड आहे. हे बघा अरे बाप, मिळाला मला एक खड्डा. अरे आपल्याला हा एक मित्र आपला भेटला. मित्रा, काय म्हणतोस? काय ना, मस्त मजेत. काय तुला पावसात फार मजा यायला लागली फिरायला गाडीवर? नाही, जरा कामासाठी गेलो होतो. तुमच्या इकडे खड्डे आहेत की नाही? आमच्याकडे खड्डे आहेत ना. आता इकडे भांडूपला गेलो तर प्रत्येक ठिकाणी सिग्नल असतो, खड्डे आहेत. हुमा टॉकीजच्या स्टॉपला मी उतरलेलो आहे. तुम्हाला काय वाटलं? आता सुट्टी आहे, पाऊस पडतोय म्हणल्यावर भाऊ जाणार हुमा टॉकीजमध्ये सिनेमा बघायला. तसं नाही, काम म्हणजे काम. मी म्हणजे ते खड्डेमॉन खो ह्या त्या गेममुळं तर मी इतका खुश झालेलो आहे, तुम्हाला सांगतो. मला पटापटा कुठं खड्डे आहेत ते लगेच लक्षात येतं. आता या हुमा टॉकीजच्या समोर इथं एक छोटासा खड्डा आहे, ज्याला त्या पोकेमॉनच्या भाषेत पिकाचू पण म्हणता येईल बरं का. पण खड्डेमॉन खोच्या भाषेत हा खड्डा म्हणजे असा आहे की ह्याच्यामध्ये एकदा बायकर गेला की पडलाच म्हणून समजा. या तुम्हाला मी दाखवतो करेक्ट खड्डा कुठं आहे ते. हे बघा, आता तो थोडासा बुजवण्याचा प्रयत्न झाला होता, पण अजूनही तो खड्डा आहे तसाच आहे बघा तिथं. हे बघा, आलं ना तुमच्या लक्षात? अरे बापरे, गडबड झाली इथं, तर गच्चा झाला सगळा. काय मित्रा, इकडेच राहतोस का तू? हाँ, इथेच कांजूर मार्ग. कांजूरलाच राहतो. हाँ, हा इथला खड्डा माहिती आहे ना तुला कसा आहे? हाँ, तो खूप डीप पण आहे आणि बाईक पण म्हणजे चालवायला त्रास होतो भरपूर. पाणी होतं त्याच्यामुळे कळलं पण नाही म्हणजे कसं काय, म्हणजे पाणी एक खड्डा आहे म्हणजे तिथे काय असं. म्हणजे बाईक मी घेऊन जात होतो तर मला वाटलं रस्ताच आहे पूर्ण, पण तिथे मी पडणार होतो. मग नंतर सावरलो थोडंफार. त्याची कंप्लेंट केली होती का? नाही, कोणाला नाही गेली, कोणाकडेच नाही गेली. अभी आप गिर रहे थे ना ये रास्ते में? हाँ, ये खड्डा बहुत बड़ा था यहाँ पे। हाँ। तो मेरी बाइक पूरी आगे ये खड्डे में चली गई। पहले ये खड्डा नहीं था। अच्छा। ये खड्डा अभी आया है, बड़ा है यहाँ पे। पहले ये बड़ा खड्डा नहीं था, एक यहाँ पर एक खड्डा था, ये मन में, और एक वो खड्डा है. इथे काय पाणी सतत साचलेलं असतं का? यस यस. आपने इसका कंप्लेंट नहीं किया कहीं पे? कंप्लेन अभी किधर BMC वालों को बोलेगा, यहाँ पर ही BMC का है तो क्या तो करेंगे. आप जाके बताइए कि आप गिरने वाली थी, एक्सीडेंट होता तो कितना होता हो, महंगा होता ना सारा. बहुत महंगा होता. अभी मैं रोक दिया यहाँ पर गाड़ी, वरना पूरा गिर जाते थे. दोनों पैर से रोक दिया. डर तो लगा ना, पीछे मम्मी बैठी है तो फिर. सरकार देखना चाहिए ना, उसको भी हर हफ्ते जैसे मरम्मत कराते हैं ना ट्रेन का, उसी प्रकार इसका भी तो टैक्स भरते हैं ना. सब सरकार को देखना चाहिए, हफ्ते में कहाँ खड्डा है तो वहाँ सब मरम्मत करवानी चाहिए. आराम से जाइए, एकदम आराम से, आराम से जाइए. तो मंडळी,
तुम्ही इथे बघत आहात हा आहे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, म्हणजे हा LBSच चालू आहे जो ठाण्यापासून सायनपर्यंत जातो. तिथे आता आपण आहोत इथं गांधीनगर सर्कलपाशी. LBS रोड म्हणजे लाल बहादूर शास्त्री रोडवरचं हे गांधीनगर सिग्नल. शास्त्री आणि गांधी दोघंही सामान्य माणसांचे नेते, पण असामान्य असे हे नेते. सामान्यासारखे जगले कारण त्यांना सामान्यांच्या दुःख वेदना जाणून घ्यायच्या होत्या आणि आयुष्यभर ते करत राहिले. आज जर ते हयात असते तर आणि त्यांनी जर बघितलं असतं की ह्या रस्त्यावर सामान्य माणसाला किती कष्ट आहेत, किती दुःख आहेत, किती खड्डे आहेत, तर काय वाटलं असतं त्यांना? चांगलं वाटलं असतं? अहो नसतं चांगलं वाटलं. आपलं खड्डे पर्यटन चालूच राहणार आहे. 5 मिनिटात घर बसल्या मुंबईतला एक स्पॉट बघायची संधी सोडू नका. बघत राहा भाऊचा दाखला. चलो आराम से.